लोखंडी तव्यावर भाकरी भाजायची, या भाकरीला तीळ लावायचे, त्याच्यावर लोण्याचा गोळा घ्यायचा, पुन्हाही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा लक्ष्मीच्या कारळ्याच्या चटणीबरोबर ही भाकरी खायची आणि तोंडी लावण्यासाठी ही लेकुरवाळी भाजी. नमस्कार. संक्रांतीच्या दिवसात एक भाजी केली जाते, या भाजीला लेकुरवाळी भाजी असं म्हणतात. काय काय त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं असते वांगं आणि सगळ्या प्रकारच्या बीन्स, बिया. आपल्याकडे कडधान्य विकत मिळतात. ही कडधान्य विकत मिळण्यापूर्वी ती या एका विशिष्ट शेंगेमध्ये असतात. या अख्ख्या शेंगेची भाजी करायला सांगितलेली आहे. वांगी घ्यायची, ती चिरायची, सगळे बीन्स असतात ते सगळे मोडून घ्यायचे. वरचं कवर मात्र पाहिजे त्याला. म्हणजे जसे मटार आहेत किंवा पावटा आहे किंवा आणखीन छोट्या छोट्या भाज्या आहेत त्याच्याला वर कवर असतं. अशा सगळ्या भाज्या, घेवडा आहे, ह्या सगळ्या भाज्या वांग्याबरोबर बटाटा घालून आणि कच्चा मसाला घालून शिजवायचा. मसाला कच्चा म्हणजे काय, आपण मसाला भाजून घेतो, न भाजता ह्या मसाल्यांची पावडर करायची. मग अगदी सगळा गरम मसाला जो आपण म्हणतो, हा गरम मसाला न घेता पदार्थ तेच घ्यायचे, फक्त तो गार स्वरूपातच वापरायचा. फोडणीमध्ये मसाला न घालता ह्या भाज्या शिजताना वरनं घालायचं आणि तेलामध्ये, भरपूर तेलामध्ये ह्या भाज्या थोड्याशा परतून घेतल्या तरी चालतील आणि नुसतं झाकण टाकून शिजवायच्या. नारळ किंवा शेंगदाणा याची ग्रेव्ही वापरली तरीही चालू शकते. आणि ही जी भाजी होते याला म्हणतात लेकुरवाळी भाजी. यामध्ये आत्ता हुरडा जो तयार झालेला असतो, एकदम कवळं दूध त्याच्यामध्ये असतं, अशी जी धान्य असतात ही धान्य वापरली तरीही चालतात. शहरामध्येही सरळ बाजारामध्ये विकायलाच येतात. शेतामधनं आणून करण्याला जास्ती महत्त्व आहे. याच्यामध्ये ऊसाचे असे तुकडे घातले तरीही चालतात, शेंगदाणे चालतात किंवा आठळ्या चालतात. जेवढ्या बिया असतात ह्या सगळ्या बिया एकत्र करून त्याची भाजी बनवणं हा या सीझनमधला एक सगळ्यात मोठा चांगला प्रकार असतो. गावागावांमध्ये अशी अमावास्या पण साजरी केली जाते की या अमावास्येला गावाकडे जायचं, सगळे दुकान व्यवहार बंद ठेवायचे आणि गावाकडे जाऊन चुलीवरचं जेवण बनवायचं आणि त्या निसर्गाचा आनंद घ्यायचा. लोखंडी तव्यावर भाकरी भाजायची, या भाकरीला तीळ लावायचे, त्याच्यावर लोण्याचा गोळा घ्यायचा, पुन्हाही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा लक्ष्मीच्या कारळ्याच्या चटणीबरोबर ही भाकरी खायची आणि तोंडी लावण्यासाठी ही लेकुरवाळी भाजी. या भाज्यांमधनं मिळणारं आपल्याला जे काही पोषक अंश असतात, हे सगळे पोषक अंश या सीझनसाठी देवाने बनवलेले असतात. आपल्या पूर्वजांनी ज्या आहारातल्या परंपरा सुरू करून दिल्या, या परंपरा जपण्याचा आणि जोपासण्याचा आणि पुढच्या पिढीमध्ये लेकुरवाळ्या बाळांना तो अनुभव सांगण्यासाठी हे सण आपण साजरे केले पाहिजेत. धन्यवाद.